नमस्कार. आज आपण थ्री फेज ट्रान्सफॉर्मर्सबद्दल बोलणार आहोत. हे आपल्या पॉवर ग्रिडचा जणू कणाच आहेत. आपल्या घरांपर्यंत आणि कंपन्यांपर्यंत जी वीज पोचते त्या उपकरणांचा खूप मोठा वाटा असतो. चला तर मग बघूया हे सगळं आतून कसं काम करतं. आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी या ट्रान्सफॉर्मर्सना विजेचे अज्ञात नायक का म्हणतात हे पाहू. मग आपण त्यांच्या जोडणीच्या दोन मुख्य पद्धती स्टार आणि डेल्टा समजून घेऊ. त्यानंतर व्होल्टेजमध्ये बदल कसे होतात, स्कॉट कनेक्शन नावाचे खास कनेक्शन नक्की काय आहे, आणि शेवटी हे सगळे एकत्र मिळून कसं काम करतात यावर एक नजर टाकू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाला सुरुवात करूया. आपण हे समजून घेऊ की हे ट्रान्सफॉर्मर्स फक्त काही मशीन नाहीत, तर आपल्या आजच्या आधुनिक जीवनाचा ते एक अविभाज्य भाग कसे बनले आहेत. तर बघा, या ट्रान्सफॉर्मर्सचं मुख्य काम काय आहे? सोपं आहे, व्होल्टेज मॅनेज करणं. म्हणजे पॉवर प्लांटमधून जी हजारो व्होल्टची वीज येते तिला आपल्या घरातल्या उपकरणांसाठी सुरक्षित म्हणजे साधारण 230 व्होल्टपर्यंत खाली आणणं. पण हे सगळं कसं होतं हे त्यांच्या जोडणीवर अवलंबून असतं, आणि म्हणूनच ही कनेक्शन्स कशी केली जातात हे समजून घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. तर आता आपण येतोय ट्रान्सफॉर्मर जोडणीच्या दोन मूळ पद्धतींकडे, स्टार आणि डेल्टा. इंजिनियर्स या दोन पद्धतींचा वापर कधी आणि का करतात, आणि त्यांच्या या निर्णयाचा आपल्या संपूर्ण वीज प्रणालीवर काय परिणाम होतो, चला हे पाहूया. स्टार कनेक्शन, ज्याला वाय कनेक्शन असंही म्हटलं जातं, त्याची रचना तशी खूपच सरळ आहे. समजा 3 तारा आहेत आणि त्या तिन्ही तारांची एक एक बाजू एकाच कॉमन पॉइंटला जोडलेली आहे. हा जो कॉमन पॉइंट आहे त्यालाच न्यूट्रल पॉइंट म्हणतात. या न्यूट्रल पॉइंटमुळे सिस्टमला एक स्थिर रेफरन्स मिळतो. आता या चित्राकडे बघा. इथे तुम्हाला स्पष्ट दिसेल की प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही बाजूंच्या तीनही वाइंडिंग्सची टोकं कशी एका मध्यवर्ती बिंदूवर म्हणजे एन वर एकत्र आलेली आहेत. याच रचनेमुळे त्याला तो खास वाय सारखा आकार मिळतो. आता डेल्टा कनेक्शन हे स्टारच्या अगदी उलट आहे. इथे वाइंडिंग्सची टोकं एकत्र जोडून एक बंद त्रिकोण तयार केला जातो. त्यामुळे स्टार कनेक्शन सारखा इथे कुठलाही न्यूट्रल पॉइंट नसतो. ही एक पूर्णपणे बंद म्हणजे क्लोज लूप सिस्टम आहे. इथे बघा, वाइंडिंग्सची टोकं एकमेकांना जोडून एक बंद त्रिकोण कसा तयार झालाय, हाच तो डेल्टा आकार. ही एक खूपच मजबूत आणि स्थिर रचना मानली जाते, जी काही विशिष्ट प्रकारच्या लोड्ससाठी म्हणजे मोठमोठ्या इंडस्ट्रीमधील मोटरसाठी उत्तम काम करते. चला आता थोडं आणखी खोलात जाऊया. जेव्हा आपण स्टार आणि डेल्टा ह्या जोडण्या एकत्र वापरतो तेव्हा विजेच्या गुणधर्मांवर काय परिणाम होतो हे समजून घेणं खूपच इंटरेस्टिंग आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे इनपुट आणि आउटपुट व्होल्टेजच्या टायमिंगमध्ये होणारा एक छोटासा फरक. जसं की 2 धावपट्टू एकाच वेळी शर्यत सुरू करतात, पण वेगवेगळे मार्ग घेतल्यामुळे त्यांच्या पोहोचण्याच्या वेळेत थोडा फरक पडतो. अगदी तसंच इथे व्होल्टेजच्या वेव्समध्ये थोडासा शिफ्ट तयार होतो. ओके, आता इथे खरी गंमत सुरू होते. डावीकडच्या डायग्रामकडे लक्ष द्या. प्रायमरी साईड ही स्टार म्हणजेच वाय कनेक्शनमध्ये आहे आणि सेकंडरी साईड ही डेल्टा म्हणजेच डी मध्ये. आता ह्या कॉम्बिनेशनमुळे एक इंटरेस्टिंग गोष्ट घडते. जी आउटपुट व्होल्टेज आहे ना, ती इनपुट व्होल्टेजपेक्षा थोडीशी मागे पडते म्हणजे लॅग करते. किती मागे? तर अगदी बरोबर 30 अंशांनी. आणि हेच तुम्हाला उजवीकडच्या फेजर डायग्राममध्ये स्पष्ट दिसतंय. हेच गोष्ट अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण आणखी एक उदाहरण पाहूया. इथे बघा, प्रायमरी डेल्टा डी मध्ये आहे आणि सेकंडरी स्टार वाय मध्ये. याउलट रचनेमुळे आता आउटपुट व्होल्टेज इनपुटच्या तुलनेत 30 अंशांनी पुढे जाते. यावरून हे लक्षात येतं की जोडणी कशी आहे यावर विजेचा प्रवाह कसा बदलेल हे ठरतं. आणि संपूर्ण ग्रिडच्या सिंक्रोनायझेशनसाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत आपण नेहमीच्या जोडण्या पाहिल्या, पण कधीकधी इंजिनियर्सना काही खास समस्या सोडवण्यासाठी काहीतरी वेगळा विचार करावा लागतो. आणि इथेच स्कॉट कनेक्शनसारखा एक हुशार उपाय कामाला येतो. तर प्रॉब्लेम असा आहे, आपल्याकडे सगळीकडे 3 फेज वीज आहे, पण काही खास मशीन्सना किंवा जुन्या रेल्वे सिस्टम्सना 2 फेज वीज लागते. मग आता काय करायचं? 3 फेजचं 2 फेजमध्ये रूपांतर कसं करायचं? याच प्रश्नाचं उत्तर स्कॉट्स कनेक्शनमध्ये दडलेलं आहे. इथे आकृतीत दाखवल्याप्रमाणे स्कॉट कनेक्शनमध्ये 2 ट्रान्सफॉर्मर वापरले जातात. एकाला म्हणतात मेन ट्रान्सफॉर्मर आणि दुसऱ्याला टीजर ट्रान्सफॉर्मर. ह्या दोघांची खास रचना आणि जोडणी मिळून
3 फेज पॉवरला 2 स्वतंत्र सिंगल फेज पॉवरमध्ये विभागते, जे एकमेकांपासून बरोबर 90 अंशांवर असतात. तर यामागचं सिक्रेट काय आहे? ते आहे टीझर ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगवरील 86.6% या विशिष्ट टॅपिंग पॉइंटमध्ये. हे कनेक्शन अगदी अचूक ठिकाणी केल्यामुळेच हे रूपांतर शक्य होतं. यामुळे मिळणारे 2 आउटपुट व्होल्टेजेस एकमेकांना बरोबर 90 अंशांवर मिळतात. आणि हेच तर 2 फेज सिस्टमचं वैशिष्ट्य आहे. खरंच, किती हुशारीचं इंजिनिअरिंग आहे, नाही का? आता आपण थिअरीकडून एका अत्यंत महत्त्वाच्या प्रॅक्टिकल गोष्टीकडे वळूया. एकापेक्षा जास्त ट्रान्सफॉर्मर्सना एकत्र म्हणजे पॅरललमध्ये कसे आणि का चालवले जाते? यामागे बरीच कारणं आहेत. जर लोड जास्त असेल तर क्षमता वाढवण्यासाठी, किंवा एखादा ट्रान्सफॉर्मर बंद पडला तर वीज पुरवठा चालू राहावा म्हणून. एवढंच नाही तर एकाची मेंटेनन्स करताना दुसऱ्यावर लोड शिफ्ट करता यावा, यासाठी सुद्धा पॅरलल ऑपरेशन खूप गरजेचं आहे. पण हे करण्यासाठी काही कडक नियम पाळावेच लागतात. आणि हे जे नियम आहेत ना, ते पाळणं प्रचंड गरजेचं आहे. म्हणजे हे असं आहे की समजा तुम्ही 2 पॉवरफुल इंजिन एकाच गाडीला जोडलेत, पण ते जर परफेक्ट सिंकमध्ये नसतील तर काय होईल? ते एकमेकांच्या विरोधात काम करतील आणि गाडीचे तुकडे होतील, बरोबर? ट्रान्सफॉर्मर्सचंही अगदी तसंच आहे. त्यांचं व्होल्टेज रेशिओ, त्यांची पोलॅरिटी, त्यांचा इम्पिडन्स म्हणजे विजेला होणारा अंतर्गत विरोध आणि त्यांचा फेज सिक्वन्स आणि वेक्टर ग्रुप, हे सगळं अगदी तंतोतंत जुळायलाच हवं. यात जर थोडासाही फरक पडला तर एक मोठा धोकादायक करंट त्या 2 ट्रान्सफॉर्मर्समध्येच फिरायला लागतो, ज्यामुळे दोन्ही उपकरणं जळून खराब होऊ शकतात. आणि ही आकृती नेमकं तेच दाखवते. हे नियम प्रत्यक्षात कसे लागू होतात हे इथे स्पष्ट दिसतंय. 2 ट्रान्सफॉर्मर म्हणजे TR1 आणि TR2 एकाच बस बारला जोडलेले आहेत आणि ते एकाच वेळी लोडला वीज पुरवत आहेत. ही आपल्या पॉवर ग्रिडला जास्त विश्वासार्ह बनवणारी एक अतिशय सामान्य आणि महत्त्वाची रचना आहे. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. या सर्व कनेक्शन पद्धती, मग त्या स्टार असोत, डेल्टा असोत किंवा स्कॉट, या काही अशाच तयार झालेल्या नाहीत. यामागे खोल अभियांत्रिकी विचार आहे, जो आपल्या वीज प्रणालीला विश्वासार्ह आणि कार्यक्षम बनवतो. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, भविष्यात जेव्हा आपल्याकडे सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक गाड्यांसारखे अनेक लहान लहान वीज स्रोत असतील, तेव्हा या पारंपरिक पण मूलभूत कनेक्शन पद्धतींना नवीन आव्हानांसाठी स्वतःला कसं बदलायला लागेल, यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.